Today's we are going to learn here modern periodic law. So let's see. The scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. After the discovery of electron, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. The atomic number in Mendeleev's periodic table only indicated the serial number of the element. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मेंडेलिव्हने आवर्त सारणी जेव्हा मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या विषयी किंवा अणूच्या अंतरंगाविषयी काहीही माहिती नव्हते. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर अणूमधील असलेली इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यामध्ये काही संबंध आहे का याचा वेध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करू लागले. मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीमध्ये अणुअंक हा केवळ काय होता तर मूलद्रव्यांचा फक्त क्रमदर्शक अंक होता. In 1913, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiment done using X-ray tube that the atomic number of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of atom of the element. तर या ठिकाणी सन 1913 मध्ये वैज्ञानिक हेनरी मोसले इंग्लिश शास्त्रज्ञ यांनी एक्सरे नलिकेचा वापर करून काही प्रयोग केले आणि या प्रयोगाच्या अंतर्गत त्यांनी असं सिद्ध केलं की अणुअंक म्हणजे काय, मूलद्रव्यांचा अणुअंक म्हणजे काय, तर त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरती असलेला धनप्रभार किंवा त्याची प्रोटॉनची संख्या, केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, असं त्यांनी सिद्ध केलं. ही डन some experiment with the help of the X-ray tube and he revealed that the element correspond to the positive charge on the nucleus. This revealed that atomic number is a more fundamental property on element than its atomic mass according to the statement of the modern periodic law as stated as. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांच्या अधिक मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला आणि तो नियम म्हणजेच द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतं असं हेनरी मोसले यांनी विविध प्रयोग करून त्यावेळी सिद्ध केलं. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. सो हिअर नेक्स्ट पॉईंट इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. The classification of element resulting from an arrangement of the element in an increasing order of their atomic number is the modern periodic table. म्हणजेच या ठिकाणी मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळतं ते म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणी होय. या ठिकाणी इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल द एलिमेंट आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. आधुनिक आवर्ती सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार केली असता किंवा केल्यामुळं मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा त्रुटी या नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयी असणारा जो काही गोंधळ होता तो या ठिकाणी या सारणीमध्ये सुद्धा दूर होऊ शकला नाही. मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल appear to be removed here. The ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. Then next point, we have seen in the previous standard that electronic configuration of atom, the way in which the electron are distributed in the cells around the nucleus, is determined by the total number of electrons in it, and the total number of electrons in an atom is same as the atomic number. म्हणजेच आपण मागील इयत्तामध्ये पाहिलं आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरलेलं असतं. जसं उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर सोडियम, द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. सो हिअर द डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज हिअर 281. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2,
दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1, म्हणजे तिघांची बेरीज केली असता 11 हा अंक मिळतो. म्हणजे 11 इलेक्ट्रॉन हे सोडियममध्ये असतात. तर यावरून त्यांची इलेक्ट्रॉनची संख्या ठरते. अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणू अंका इतकीच असतं. द रिलेशनशिप बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर त्यांच्यामध्ये असणारा जो संबंध आहे मूलद्रव्यांचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्ती सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. तर ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणीची रचना. याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये किंवा स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारले, राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर ह्या ठिकाणी तुम्ही आधुनिक आवर्ती सारणीचा जो तक्ता आहे पुढील पानावरती दिलेला तो समोर ठेवायचा आहे आणि पाहायचा आहे. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रो कॉल्ड पिरियड्स अँड 1 to 7. या ठिकाणी आधुनिक आवर्ती सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत आणि ह्या आडव्या ओळींना पिरियड्स म्हणतात. पिरियड्स म्हणजे आवर्तन म्हणतो आपण, आवर्तन म्हणतो आणि ते 1 ते 7 आहेत. त्याचप्रमाणे 18 व्हर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर ग्रुप 1 to 18 आणि 18 उभे स्तंभ आहेत. यांना 1 ते 18 असं अंक दिलेले आहेत, नंबर्स दिलेले आहेत. द अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. तर ह्या ठिकाणी आवर्तन व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात आणि या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात. प्रत्येक चौकट ही त्या मूलद्रव्याची जागा दर्शवते. Apart from these 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. तर हे ज्या 7 ओळी आहेत या 7 ओळी सोडून त्याच्या खाली 2 ह्या ठिकाणी काय केलेले आहेत पहा, 7 ओळींच्या व्यतिरिक्त आवर्ती सारणीच्या तळाशी आणखीन 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थॅनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असं म्हणतात. These are called the lanthanide series and actinide series respectively. There are 118 boxes in the periodic table including the 2 series. तर या 2 श्रेणीसहित आवर्ती सारणीमध्ये एकूण 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांच्या जागा आहेत. अगदी अलीकडच्या. हॅलो स्टुडंट्स, द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. म्हणजेच या ठिकाणी आधुनिक आवर्ती सारणी ही एकूण 4 खंडामध्ये विभागलेली आहे. द एस ब्लॉक कंटेन द ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. म्हणजेच एस खंड हा 1 व 2 गणापासून बनलेला आहे. द ग्रुप 13 to 18 कॉन्स्टिट्यूएट द पी ब्लॉक. म्हणजे पी खंड हा 13 ते 18 या गणांच्यापासून बनलेला आहे. द ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूएंट द डी ब्लॉक. म्हणजेच डी खंड हा 3 ते 12 गणापासून बनलेला आहे. वाईल द लॅन्थॅनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम फॉर्म द एफ ब्लॉक. म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणीच्या तळाशी असणाऱ्या 2 श्रेणी लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड यांच्यापासून एफ खंड बनलेला आहे. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड द ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हटलं जातं. आता व्हॉट डू मीन बाय ट्रान्झिशन एलिमेंट? सो हिअर द डी ब्लॉक एलिमेंट्स हॅव 2 इनकम्प्लीट ऑर्बिट. म्हणजे त्यांच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात. अशा मूलद्रव्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. संक्रामक मूलद्रव्य असं म्हटलं जातं, संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. म्हणून अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. आता तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल, पहा पी खंडामध्ये झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग म्हणजे नागमोडी रेषा दिसते आपल्याला. तर याच्यावरती काय केलेलं आहे पहा, ऑल द टाइप्स ऑफ मेटल्स आर लाय ऑन दिस झिगझॅग लाईन. म्हणजे 3 प्रकारचे पारंपरिक 3 प्रकारचे मूलद्रव्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलॉइड्स. द 3 ट्रॅडिशनल टाइप ऑफ एलिमेंट कॅन बी क्लिअरली सीन ऑन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल with the help of the zigzag line. The metalloid elements lie along the border of the zigzag line. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. All the metals lie on the left side.
नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन व्हाईल ऑल द नॉन मेटल्स लाय ऑन द राईट साइड. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.